आपला भारत हा कृषीप्रधान देश. शेतकऱ्यांचा खरा आधार म्हणजे बैल. याच बैलाच्या पराक्रमाला आणि महत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी दरवर्षी श्रावणी अमावस्या पोळा म्हणून साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने वाडी नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या नवनीत नगरात मित्र परिवाराने तान्हा पोळ्याचे आयोजन केले. चिमुकल्यांच्या वेशभूषा, सजवलेले नंदी आणि पारंपरिक लेझिमने या उत्सवाला वेगळीच रंगत आणली. नवनीत नगरात पारंपरिक उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करून व नंदी सजवून आपल्या संस्कृतीची झलक दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान असलेल्या लेझिम नृत्याने झाली. मुलींनी वेशभूषा करून पोळा कसा दिसतो याचे सुंदर दर्शन घडवले. चिमुकल्यांनी नंदीची पूजा करून शेतकऱ्यांच्या आनंदोत्सवाला उजाळा दिला. या प्रसंगी मुलांना गिफ्ट्स व मिठाई देऊन गौरवण्यात आले. लहानग्यांच्या निरागसतेने आणि संस्कृतीशी नातं जोडणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांचे मन मोहून टाकले. या कार्यक्रमासाठी मित्र परिवाराने पुढाकार घेतला. आयोजन यशस्वी करण्यासाठी अरविंद वाटकर, नंदू बिडवाईक, मयूर माहुरे, महेंद्र उदापुरे, सुयशराव पुरोव, शरद बोंडे, हेमराज खवासे, देवेन, सुनील मोहन, नितीन भाऊ अडसड, दिलीप माहुरे, विजय माहुरे, प्रतीक रागेट, सोमेश्वर विजय वास्तव, नीलकंठ भाजीपाले, अशोक बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्कृती, परंपरा आणि एकोप्याचा सण म्हणजे पोळा. लहानग्यांच्या सहभागामुळे तान्हा पोळा केवळ उत्सव राहिला नाही तर परंपरेची गोड आठवण बनून गेला.